कोल्हापूरच्या विशाळगडावरील 14 अतिक्रमणं 7 तासांमध्ये हटवली. पुन्हा अतिक्रमण न होण्यासाठी मलबा तत्काळ गडाखाली आणला. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3,000वर. 24 तासांमध्ये 4 मृत्यू. केरळमध्ये सर्वाधिक 1,336 सक्रिय कोरोना रुग्ण. 10 जूनपर्यंत पावसामध्ये घट. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे टोमॅटोचं नुकसान. 1 एकर शेतातील टोमॅटोचा चिखल. सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा. 16 गावांमध्ये 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा. आजपासून पीएमपीएमएल बस सेवेची भाडेवाढ लागू. 1 ते 5 किलोमीटरसाठी आता 10 रुपये मोजावे लागणार. मासिक पास 900च्या ऐवजी 1,500 रुपयांना मिळणार. मुंबई अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या जपानमध्ये चाचणी. 2026 मध्ये 2 बुलेट ट्रेन रेक भारतामध्ये पोहोचणार. जपान भारताला 2 शिंकानसेन ट्रेन गिफ्ट देणार. सीएनजीच्या किमतीमध्ये आजपासून वाढ. मुंबई ठाणे आणि एमएमआरच्या भागामध्ये सीएनजी 80 रुपये प्रति किलो मिळणार.